धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे. तर या मागे काय लॉजिक आहे नक्की? काय नाही, धनोत्रयोदशी बोललं म्हणून धन खरेदी करा, ह्याचं लॉजिक आहे. अजून काय? खरं तर या वेळेमध्ये काय झालं, मी जसं समुद्र मंथनाचं म्हटलं, समुद्र मंथनामध्ये ज्या प्रकारे गोमाता निघाली, त्याच्यानंतर धन्वंतरी ही देवता निघाली. अच्छा. धन्वंतरी ही देवता, जे डॉक्टर्स बघत असेल त्यांना माहिती ही कोण देवता आहे. हां. ही आहे आयुर्वेदाची देवता. म्हणजे तुमचं मेन जे डॉक्टर आहेत, जे डॉक्टरचे मेन प्रमुख कोण आहेत, तर ती धन्वंतरी देवता. आता हा अवतार कोणाचा? विष्णूंचाच अवतार. जसं म्हटलं 24 अवतार आहेत, त्याच प्रकारे हा एक 10 अवतारामध्ये नाही पकडला जात विष्णूंच्या, पण 24 अवतारांमध्ये पकडला जातो. त्याच प्रकारे हा धन्वंतरी अवतार श्री विष्णूंचा, त्यातून धन्वंतरी ही देवता निघाली. धन्वंतरी ह्या देवतेच्या हाताशी असा एक कलश आहे, अमृत कलश त्याला म्हणतात. आणि त्या अमृत कलशामध्ये असं आहे की जो व्यक्ती एखादा रोगी असेल, त्रस्त असेल, त्या व्यक्तीने जर का ते अमृत पिलं तर त्या व्यक्तीचे प्रत्येक प्रकारचे रोग किंवा जी काही व्याधी असेल ती निवारण होऊन जाते. त्यामुळे त्या दिवशी धन्वंतरी ह्या देवताचं पूजन केलं जातं.